हाय फ्रेंड्स, सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आत्ता माझं ना अर्धा स्वयंपाक झाला आहे ना अर्धं करायचं आहे. सगळ्या घरामध्ये कपडे घातलेले दिसत असतील, कारण ना हे सगळं पावसाचं काम आहे. पाऊस असल्यामुळं ना कपडे काय बाहेर घालताच येत नाहीत, त्याच्यामुळं घरामध्येच दावं बांधून केलेलं आहे. त्यानंतर बघा, इकडं माझे ना ब्लाऊज शिवायचे राहिल्यात आणि स्वतःला येते म्हटल्यावर ना शिवूया म्हणून महागच पडतं, त्याच्यामुळं काही मला ब्लाऊज शिवणं झालं नाही. आणि सगळे कपडे ना पावसामुळं वाळलेले कपडे तसंच ठेवलेले होते घडी करण्यासाठी, तर कपडे घडी करायची आहेत. आणि इकडं मस्त असा भात बनवला आहे आणि वरण बनवलेलं आहे. आता ना आमच्या इथं चपातीसोबत ना भाजी लागते सुकी, आणि ना वरण भातावर लागतं. त्या अगोदर ना मी म्हटलं आता हे तर उशिरा जेवायला येणार होते, कारण त्यांना ना त्यांनी 1च्या नंतर घरी येतात, त्याच्यामुळं ना एवढं काही गडबड नव्हती. आणि दादाही शाळेत गेला होता, तो पण ना 1:15 वाजता घरी येतो, त्याच्यामुळं मला काही गडबड नव्हती. आणि आबीला मी डाळ भात खाऊ घातलेलं होतं, त्याच्यामुळं टेन्शन नव्हतं. त्यामुळं अगोदर मी माझं ना घर साफ करून घेतलं आणि कपडे घडी करून ठेवले. त्यानंतर ना मग मला तांदूळशीची भाजी बनवायची होती. त्यासाठी ना सगळ्यात पहिलं तव्यामध्ये ना हिरवी मिरची आणि ना शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर तांदूळशीची भाजी ना स्वच्छ धुवून घेतलेली होती, पाणी नितळण्यासाठी ठेवलेली होती. पाणीही छान असं नितळलेलं होतं. त्यानंतर बघा, कढई ठेवली गॅसवर गरम करायला. कढई गरम झाली ती छान अशी. त्यानंतर ना लगेचच याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम होऊ दिलं आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरे घातले. जिरे मोहरी तडतडली की लगेचच ना याच्यामध्ये लसूण घातला ठेचून, आणि ना हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा जो ठेचा बनवलेला होता तो घालून घेतला. तर असं दरदरच वाटून घातलेलं, कारण ना पालेभाज्याला ना बारीक लई शेंगदाण्याचं कूट घातलं ना छान लागत नाही, त्याच्यामुळं ना थोडंसं मोठंच ठेवायचं. आणि पालेभाज्या असल्या ना त्याला जास्त साहित्य काही घालण्याची गरज लागत नाही, हाय त्याच्यामध्येच ना भाज्या खूप छान लागतात. तर इथं मी ना तांदूळशीची भाजी ना घालून घेतली आणि छान असं ना परतवून घेतलं. आता हे परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं असं ना मिक्स करून घेतलं. आणि आता एक ताट झाकून ना 5 मिनटं ना वाफवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी हे घालण्याची गरज लागत नाही, त्याच्यामुळं ना त्याला वाफवून घेतलं आणि मस्त अशी ना 5 मिनटं वाफवून घेतली भाजी. आणि बघू शकता तांदूळशीची भाजी तयार झाली. आणि ह्या अशा भाज्या आहेत ना भाकरीसोबतच चव लागतात. तर एक भाकर टाकलेली होती आणि मस्त असं जेवण होतं. आणि हे आमच्या दादाचं ताट आहे, त्याला भाकर खायला आवडत नाही, त्याच्यामुळं चपाती दिलेली आहे, सोबतच दोडक्याचा ठेचा बनवला.